नमस्कार, मी पूजा. माझ्या एका नवीन आणि खूप खूप स्पेशल अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा व्हिडिओ निसर्गातल्या डोहाळे जेवणाचा किंवा वनभोजनाचा म्हणता येईल. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, खूप काही समजून घेण्यासारखे आहे. हिवाळ्यातील बोचरी थंडी, हवेतील गारवा, खुरपणीला आलेली पिके, खळाळत वाढणारे ओढे आणि गावाला सगळीकडून वेढणाऱ्या डोंगरावर वाढलेले हिरवेगार गवत, बाजूलाच पाण्याने तुडुंब भरलेली नदी, आजूबाजूला उंच उंच वाढलेली झाडी आणि या झाडांमुळेच या जागेला वन देखील म्हणू शकतो. किती सुंदर आहे ना हा निसर्ग. नाशिक गोदाकाठी वसलेलं एक तीर्थक्षेत्र. नवशा गणपती, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, चांभारलेणी, पांडवलेणी, सीता गुफा, काळाराम मंदिर, तपोवन, नांदूर मधुमेश्वर, सुला वाईन्स, नाशिकची मिसळ या सगळ्याबरोबरच नाशिकमधील सोमेश्वर हे अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध क्षेत्र. निसर्गाने वेढलेल्या ठिकाणी आज आपण आलोय. महादेव, लक्ष्मीनारायण, गणपती, राम, लक्ष्मण, सीता यांची सुंदर पुरातन मंदिरं आहेत.
खरंच निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, खूप काही समजून घेण्यासारखे आहे. निसर्गातील काळ्या शार मातीत बी रुजवायची, तिला हळूवार पाणी घालायचे, जपायचं. मग हळूहळू तिला पालवी फुटते आणि हिरव्या गार टपोऱ्या पानांचं एका छानशा रोपट्यात रूपांतर होतं. स्त्रीच्या गर्भाचं देखील असंच तर आहे. तिला आणि रोपालाच या ओलाव्याचे भाग्य. अशीच भाग्यवान स्त्री म्हणजे गरोदर स्त्री. स्त्री गर्भवती असेल ना, तिचे छान छान लाड करायचे, तिला खायला करून खाऊ घालायचे, निसर्गातल्या मोकळ्या हवेत तिच्या आवडीच्या पदार्थांची चव चाखायला द्यायची. मग ती स्त्री खूप खुश होते. ती खुश तर तिच्या पोटातील बाळही खूप खुश. तर माझ्या वनभोजनाचा हा स्पेशल ब्लॉग. संपूर्ण गर्भारपणाच्या काळात मी भरपूर चिंचा, बोरं, कैरी, आवळे तर खाल्लेच, पण या वनभोजनाची चव ही निराळीच होती माझ्यासाठी. आजची संपूर्ण मेजवानी ही माझ्या आवडीची होती, माझ्या आवडीच्या पदार्थांची होती. त्याबरोबरच निसर्गातल्या किमयेची सुद्धा होती. खरंच असं म्हणतात की गर्भारपणाचे दिवस आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आपल्याबरोबर केलेले लाड, आपली केलेली हौस ही आयुष्यभर लक्षात राहते. आणि माझी हौस, माझे लाड, माझ्या कुटुंबाने घेतलेली माझी काळजी हे मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. सुंदर स्वच्छ नितळ पाण्याने भरलेल्या नदीकडे पाहत राहावंसं वाटतंय. कायमसाठी हे चित्र मनामध्ये साठवून ठेवावंसं वाटतंय. उंचच उंच वाढलेली झाडी आणि पारंब्यांनी भरलेला विसाव्यासाठीचा वटवृक्ष. खरंच खूप सुंदर, आध्यात्मिक आणि निसर्गाने नटलेल्या वनभोजनाचा आनंद हा काही निराळाच आहे.